राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस तुफान गोंधळानं गाजला। राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतलं। राज्यपाल चले जावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार याचे संकेत दिले होते। त्याचेच तीव्र पडसाद राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी पाहायला मिळाले। विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी मंत्र्यांचं स्वागत केलं। सकाळी 11 वाजता विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल के शंकर नारायणन यांनी अभिभाषण सुरू करताच विरोधकांनीही गोंधळाला सुरुवात केली। राज्यपालांसमोर धाव घेत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। राज्यपाल चले जाव, अशोक चव्हाणांना वाचवणाऱ्या सरकारचा निषेध असो, भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई का केली जात नाही, अशा घोषणा देत विरोधकांनी अभिभाषणात अडथळे आणले। मात्र राज्यपाल शंकर नारायणन यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं। या अभिभाषणात आगामी निवडणुकीची झलक पाहायला मिळाली। राजभवनाजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं राष्ट्रीय स्मारक, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्यपालांनी दिली। वडाळा चेंबूर दरम्यान सुरू झालेला भारतातला पहिला मोनोरेल प्रकल्प आणि लवकरच सुरू होणारा मेट्रो प्रकल्प याचा उल्लेख त्यांनी केला। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमार्फत आतापर्यंत 1.5 लाख गरिबांच्या शस्त्रक्रिया आपल्या सरकारने केल्याचं राज्यपालांनी सांगितलं। 980 crore have been spent so far, covering 10 lakh hectares. दुसरीकडे विरोधकांचा प्रचंड गदारोळ सुरूच होता। महाराष्ट्र टोल मुक्त व्हावा आणि आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांचं नाव का काढण्यात आलं यासाठी घोषणाबाजी रंगली होती। जे सरकार 4 दिवसापूर्वी बैठकांमध्ये असं सांगतं की नवीन टोल धोरण आणू, फार जवळजवळ टोल असू नये, त्याच्यामधले डिस्टन्सेस किती असावे ते आम्ही ठरवू, लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं धोरण आणू। धोरण आणणं तर सोडाच, पण रोज एक नवीन टोल नाका उघडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे हे सरकार बोलतं वेगळं आहे, कृती वेगळी आहे। हे सरकार टोल वाल्यांच्या दबावाखाली काम करते असं आमचं मत आहे। जो कहता है कि पूरी सरकार क्या पूरा राज्य विपक्ष कहता है, ऐसा नहीं चलेगा। वो उनकी राय रहेगी और उनकी ये राय क्यों है, क्योंकि अभी चुनाव के लिए सामने जाना है, इसलिए पॉलिटिकल बेस पे उन्होंने ये स्ट्रैटेजी बनाई थी। हमें कल से पता था कि राज्यपाल जी का जो भाषण है वो नहीं होने देने वाले हैं, लेकिन फिर भी गवर्नमेंट की ओर से माननीय राज्यपाल ने पूरा भाषण सबके सामने पढ़ा और अच्छा भाषण किया है और उस पर बहस अभी सभागृह में होती है। राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ घालून विरोधकांनी हल्लाबोलची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत दिलेत। अधिवेशनाचे पुढचे 3ही दिवस सरकारला विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला तोंड द्यावं लागणार आहे। लेखानुदान मांडणाऱ्या सरकारला हे अधिवेशन घोषणाबाजी आणि गोंधळातच पूर्ण करावं लागेल असं चित्र दिसतंय। अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। सुरुवात तर गोंधळानं झालेली आहे। आता यापुढे काय घडणार आहे हे कळेलच। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होतोय। लोकसभा निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात होत असल्याने